नमस्कार. जी नमस्कार नमस्कार. कोणत्या गावचे व्हा? हमारी पाल्लोरा कोणाकडे? वेलकम बॅक टू चॅनल गाईज. आम्ही आला होता थोडा भंडाऱ्याला. हे बघा आम्ही खाऊन राहिलो ते भुट्टा खाऊन. भंडाऱ्याला नाही आला, ते कारद्याला आला. या उत्सवचा मोबाईल सुधरावचा. हे बघा गाईज, आम्ही आता आहो या आपल्या मोठ्या पुलाच्या खाली कारद्यामध्ये, म्हणजे त्याचा मोबाईल सुधरावला आला होता उत्सवचा, म्हणून त्यासाठी येते. आता थोड्या वेळपर्यंत ते भुट्टा खात होता. दाखवलो मी तुम्हाला भुट्टा खात होता. आता बसला हो आम्ही येते. बसला म्हणजे आता उठला चालला तिकडं. तो हा घेते आपला चाय वगैरे पिते. हा बघा हायवे पुरा वरती आहे म्हणा. हायवे येथून ना काही नाही दिसत. तो आहे अजून तिकडं कामाला आला होता. आम्ही आता चाय पिऊन राहिलो. इथे चाय घेतला. तोही चाय पिऊन राहिला. दिवसा चाय पिऊन राहिला. चाय ते एक नंबर लागली आपल्याला. तेव्हा ट्रक जाऊन राहिले वरतून. हा इथून दिसत. इकडे गेला आता ट्रक. हे बघा गाईज, आमची दुकान नवीन खोलला. आम्ही येथे बसलो. म्हणजे असाच आला होता. थोडा मोबाईल सुधरावायचा होता उत्सव भाऊचा, म्हणून त्यासाठी आला होता. दुकानाच्या मालकानं म्हणला ना, या काम ते कूलरच्या हव्याला मोबाईल वगैरे सुधरवून राहिले. आम्ही आहे बसला. हा बसला येते उत्सव. हा समोरचा हा आंबोरा रोड. हा आंबोरा रोड या आंबोरा रोडाच्या समोर बसला. जाऊन का आंबोरा? नमस्कार. जी नमस्कार नमस्कार. कोणत्या गावचे व्हा? हमारी समझ रहे हो ना. पाल्लोरा कोणाकडे? बेलगाव मांडवी घरवाला डोंगर खडकीने पालरा. सीधाच जाऊ देऊ का? हा जसा जसा रोड भेटेल तसा जाऊ. जंगल आहे म्हणतात ना. जंगल काय नाही करे का दिवसून टाकायचं जंगल. किती मोठा आहे जंगल? ह्या गाड्या जाऊन राहिल्या ना. हो का? पाल्लोरा सीधाच. पाय खडकीला इकडे बागते बोरगाव. हम्म, तसं आपण जावा त्या बस स्टॉपवर असा हम्म. तर इकडं बोरगावला बागते आणि इकडं पारड्याला बागते. गावातून जसा खडकी. ठीक आहे. समोर विचारून टाकून. बस खडकीच्या बस स्टॉपवर गेला मी इकडे नाही बागाला सीधा जावा. डायरेक्ट पालघर. होई. क्या बोला तूने? हे बघा, ये ना आपल्या गच्चीवर पेंट केला. म्हणजे याच्या गच्चीला पाणी थोडं खालती सांडत होतं, म्हणजे गरत होता, म्हणून त्यासाठी पेंट मारला आहे ना. तो कोणचाच तरी पेंट म्हणते तो. हो हे बघा, आम्ही चालला कलसला नेऊन देऊन राहिला पांजिऱ्याला. म्हणजे याच्या कोणचंच तरी काम आहे. हा उद्या दुसऱ्या कामाला चालला, म्हणून त्यासाठी चालला. तर याला नेऊन देतून आता या भाऊला विचारला, याला नेतेस का रे म्हणून. भाऊ म्हणते नाही नेत म्हणते. आता चालला आम्ही समोर. हे बघा आमच्या राजन भाऊची दुकान. बे देना बे, 20 रुपये देणार रे भाऊ. नाही दे. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. त्यानं आम्हाला हेल्प आला. आम्ही आता त्याला आणून दिला तिची, तरी त्यानं आम्हाला पैसा नाही दिला. त्याला मागितला 20 रुपये दे म्हणला. त्याच्या गावी आणून दिला पांजिऱ्याला, तरी त्यानं पैसा नाही दिला. नंतर हेल्प पांजिऱ्याहून आला आम्ही आता. आणि करता म्हणजे घरी आलो मी ना. आता हातपाय वगैरे धुवालो. तर मग पण सांगितलं म्हणते जा म्हणते वरच्या रूममध्ये, आणि याच्या एक कुटाराचा पोता आण म्हणते खाली. तर ती का उडला. आता हा उडला का होता, थांबा मी तुम्हाला दाखवतो. कुठे गेला? आमच्या इथे काही ना काही होता. आता तुम्हाला आवाज आला असेल, फडफड असा आवाज आला होता. ते दिसून न राहिलं आमच्या कुठे गेलं ते. जाऊ द्या त्याला. आपण आता कुटाराचा पोता येतून म्हणजे नेवतो ना आपण त्या आजीच्या साईडच्या सलापवर नेतो. म्हणजे त्या सलापवर नेतो मग आजीच्या, आणि तेथून खाली फेकतो याला. टपा भाऊ येतून येत होतो मी. सलाग गल्ली हे बहुत जोरात गल्ली. खूप
खून तर लागला आहे का तर माहीत नाही आता. येथे लागली हे लागला असेल भाऊ खून. अंदरच गेली असेल ना जी. अंदर चमडा निघला असेल कारण की गरम गरम लागून. तर याला फेकतो खाली पहा. याला हा गेला खाली आता. चला आता मी जातो खाली ना आता. येते सलाखी असते नसे वायर आहे. तर खाली जातो आंघोळ वगैरे धुतो कारण की भाऊ गरमी बहुत होऊन राहिली. कालपासून आंघोळ धुवा लागून राहिलं. ठीक आहे आंघोळ वगैरे मग पलंगावरचा ब्लँकेट आज धुतला येते ठेवला आहे वारू टाकला आहे. चला खाली जातो मी कामं वगैरे करतो. आपण थोडंसं ना आंघोळ धुतो मग भेटतो. हे बघा गाईस यायला मंगनडावची तनीस नसे टाकली म्हणून त्यासाठी आता पोटा वगैरे उतरवलं. तिथून ना इकडं आलो प्लाटवर. आता यायला तनीस टाकतो कारण की भाऊ आपल्याबरोबर आपण जेवण नाही केला तर कसा कावळं बोंबलतात आपल्या पोटामध्ये. यायच्या पोटामध्ये तसाच होतो सण. आणि त्याच्यासाठी यायलाही तनीस वगैरे टाका. काही चारा गिरा तर टाकतून यायला चारा. हा आपल्या सिंग आला हात उचल नव्हे. हा आपल्या सिंग सुजल भाऊ मोठा गँगस्टर आहे. बहुत मोठा गँगस्टर आहे. ते जाऊ द्या गँगस्टर वगैरे काहीच नसे. आपला भाऊ सुजल साधा सिंपल आहे. फक्त असा गुंडेवाल्या गोष्टी करते. बे मागे का लाईट लावलास का बे ना सागर. हा टॅग हो याच्या टी शर्टचा टॅग हो. आता आपल्याला येथून तनीस काढायची आहे म्हणून त्यासाठी म्हणलं याला टार्चअप करून ठेव रे. कारण की येते भाऊ किळा कुटकून निघून जातात. रातच्या सरपा वगैरे निघून जातात. येते एक बार साप निघला होता बहुत मोठा. येते तो कोणसाच तरी म्हणतात तो निघला होता. येथे पुरा अंधार आहे. आता येथे लाईट घ्यावं लागेल. आमच्या लाईट घ्यावाच नाही लागेल म्हणा. आमच्या घराकडूनही आणला येते तरी होते. हे बघा माझी ज्योत वगैरे लावून झाली. आंघोळ गिंघोळ धुतलं. आंघोळ वगैरे धुतलं. आता ज्योत वगैरे लावलो आणि चालली वरती सलापून. आता ब्लॉग एंड करतो. आता भेटतो तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही आमच्या सपोर्ट वगैरे नाही करून द्यायला म्हणजे सबस्क्राईब वगैरे नाही करून द्यायला सबस्क्राईब करा. थोडा बघा आपल्यालाही जरा मोटिवेशन भेटलं पाहिजे. त्यासाठी सबस्क्राईब वगैरे करा चांगला. म्हणजे ब्लॉग शेअर करत जा, कमेंट करत जा, लाईक करत जा. ठीक आहे. तुम्ही आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. मी आता आलो सलापवर. पाहून घ्या सलापवरच्या आम्ही. तर आम्ही मंगाशी गेला होता येथे कारद्याला गेला होता उत्सवचा मोबाईल सुधरवला. तर आम्ही येत्या वेळेस आम्हाला दोन बुड्ढे माणसं भेटलं होतं. म्हणजे आजोबा म्हणजे बाबासारखंच होतं. त्याला म्हणला म्हणजे एका माणसाला एका बाबाला विचारला का असा कोणीकडे आहे का कोणीकडे आहे असं विचारला. काही जास्त काही त्याच्याशी मजाक वगैरे नाही केला आणि काही असं खराब वगैरे नाही बोलला. आम्ही त्याला फक्त हा केला. आणि एका बाबासिंग थोडासा म्हणजे मजाक जास्तच झाली त्याच्याशी. आणि काही असा त्याला फक्त विचारला फक्त गलत शब्द विचारला. ते काही म्हणजे गलत नसेल तेवढे बी काही नाही होत नाही. तर कोणी काही म्हणजे कसा खराब कमेंट वगैरे नको करजाल ना. कोणी काही म्हणजाल नको. त्यासाठी मी माफी मागतो. सॉरी बोलतो. सॉरी म्हणतो बोलतो काही ना. ठीक आहे. आता समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला.